आपल्या देशातील 100 पैकी 20 लोकांना ॲलर्जिक रायनायटिसचा प्रॉब्लेम 100% आहे। तर जर ह्या ॲलर्जिक रायनायटिसची वेळेवर ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याचं पुढे चालून एकतर अस्थमा किंवा मग सायनसायटिस मध्ये रूपांतर होतं। नमस्कार, मी डॉक्टर गीता राधाकिशन करडिले। मला पेशंट्सला बिना सलाईन, बिना इंजेक्शन आणि बिना साइड इफेक्ट्स वाल्या मेडिसिन शिवाय बरं करायला आवडतं। तर आज आपण ॲलर्जिक रायनायटिस, हे फीवर किंवा मग ॲलर्जीची जी सर्दी असते, जी वर्षानुवर्ष लोकांना असते, अशा सर्दीबद्दल किंवा ह्या डिसीज बद्दल बोलणार आहोत। तर ह्या ॲलर्जिक रायनायटिसची वेळेवर ट्रीटमेंट घेतली नाही तर त्याचं पुढे चालून एकतर अस्थमा किंवा मग सायनसायटिस मध्ये रूपांतर होतं आणि हे खूप म्हणजे जास्त भयानक आजार आहे। त्याच्यामुळे तुम्हाला जर ॲलर्जिक रायनायटिसचा किंवा ह्या ॲलर्जीच्या सर्दीचा प्रॉब्लेम असेल तर वेळेवरच ट्रीटमेंट घ्या। आता आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे नेमकं काय आहे ते बघूया। रायनायटिस म्हणजे की आपले जे नेझल पॅसेज आहेत किंवा नाक आहे त्याचं इन्फेक्शन किंवा इन्फ्लामेशन आणि ॲलर्जी, जे की ॲलर्जीमुळे झालेलं असतं, तर ह्याला आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो। ॲलर्जिक रायनायटिस नेमकं कसं होतं ते बघूया आपण। तर काही लोक खूप जास्त ओव्हर सेन्सिटिव्ह असतात। आपल्या शरीरात कुठलाही फॉरेन पार्टिकल, फॉरेन बॅक्टेरिया जर एंटर झाला तर आपल्या WBC ला किंवा आपल्या इम्युन सिस्टीमला काय माहित असतं की ह्याला आपल्याला किल करायचे, मारायचे। धुळीचे पार्टिकल्स म्हणजे डस्ट पार्टिकल्स किंवा मग पोलन ग्रेन्स किंवा एखादा जो स्ट्रॉंग स्मेल असतो तो आपल्या शरीरासाठी हानिकारक नाहीये, पण हे जे ओव्हर सेन्सिटिव्ह लोक असतात त्यांच्या इम्युन सिस्टीमला किंवा डिफेन्सिव्ह सिस्टीमला असं वाटतं की हे पण हानिकारक आहे। त्याच्यामुळे ते काय करतात, हिस्टामाइन ते रिलीज करतात आणि मग ही ओव्हर सेन्सिटिव्ह हायपर ऍक्टिव्ह रिएक्शन आपल्या शरीरामध्ये होते आणि त्याच्यामुळेच आपल्याला म्हणजे आपण जर धुळीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो, पोलन ग्रेनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलो किंवा एखादा स्ट्रॉंग स्मेल जर आपण घेतला तर शिंका यायला लागतात आणि त्या शिंकांचा डायरेक्ट अटॅक आल्यासारखा येतो। म्हणजे सलग 20, 25, 30 शिंका एक सलग त्या ओव्हर सेन्सिटिव्ह व्यक्तीला येतात। तर ह्यालाच आपण ॲलर्जिक रायनायटिस म्हणतो। तर आता ह्याचे सिम्पटम्स कोणकोणते असू शकतात? सतत शिंका येणं, नाकातून पाणी येणं आणि त्याच्यानंतर नाक बंद होणं, त्याच्यानंतर डोळ्यातून गरम वाफा येणं, डोळ्यातून पण पाणी येणं, तर एकदम थकवा, शरीराला शिंकल्यामुळे थकवा जाणवल्यासारखं वाटणं, टेस्ट जाणं, तर हे काही सिम्पटम्स ॲलर्जिक रायनायटिसचे असू शकतात। आणि ही जी ॲलर्जिक रायनायटिसची सर्दी आहे किंवा हे जे सिम्पटम्स आहेत ते 3 महिने, 6 महिने, वर्षानुवर्ष राहतात, पण जी नॉर्मल सर्दी असते ती एक 7 ते 10 दिवसांमध्ये राहून जाते। तर असा आपण फरक करू शकतो। तर आता ही सर्दी म्हणजे ॲलर्जिक रायनायटिसचं इन्व्हेस्टिगेशन किंवा डायग्नोसिस कसं करायचं, योग्य ती हिस्ट्री पेशंटची घेतली, पेशंटला व्यवस्थित प्रश्न विचारले तर आपल्याला कळू शकतं की हे ॲलर्जिक रायनायटिस आहे किंवा ॲलर्जी आहे बाबा ह्या व्यक्तीला। तर आता होमिओपॅथीमध्ये कोणत्या कोणत्या मेडिसिन्स आहेत ज्या ॲलर्जिक रायनायटिससाठी खूप जास्त इफेक्टिव्ह आहेत? होमिओपॅथीमध्ये ॲलर्जिक रायनायटिससाठी एकदम 100% क्युअर आहे। तुम्ही 100% बरे होऊ शकता होमिओपॅथी घेऊन, ते बी विदाऊट साइड इफेक्ट्स, म्हणजे कुठलाही हानी तुमच्या शरीराला होणार नाही आणि तुमचा आजारही 100% बरा होईल। तर आता ज्या व्यक्तीला ही ॲलर्जिक रायनायटिसचा हा जो त्रास आहे त्या व्यक्तींनी एक 3 ज्या मेडिसिन्स मी आता सांगणार आहे 100% मुळासकट घालवण्यासाठी आपण घेऊ शकतो, पण तुम्ही कधीही डॉक्टरच्या सल्ल्यानेच मेडिसिन घ्या। तर त्या 3 मेडिसिन कोणकोणत्या आहेत? सोरिनम ही जी मेडिसिन आहे ती महिन्यातून एकदा 1 mg पोटेन्सी मध्ये घ्यायची। त्याच्यानंतर ट्युबरक्युलिनम 200 ही जी मेडिसिन आहे ती 15 दिवसातून एकदाच एक डोस घ्यायचा तिचा 200चा। सल्फर 200 दर 7 दिवसाला एक डोस घ्यायचा। त्याच्यानंतर कल्किरियाकार ही जी मेडिसिन आहे ती दर 7 दिवसाला एक डोस घ्यायचा। इन्स्टंट रिलीफ साठी होमिओपॅथीमध्ये काही मेडिसिन्स आहेत ॲलर्जिक रायनायटिससाठी। त्या मेडिसिन्स कोणकोणत्या आहेत ते आपण बघूया। तर सगळ्यात पहिल्यांदा नॅट्रम्यूर ही एक टॉप मोस्ट मेडिसिन आहे ॲलर्जिक रायनायटिससाठी, कारण की नॅट्रम्यूर ही जी मेडिसिन आहे ती ऑलमोस्ट ॲलर्जिक रायनायटिसचे सगळे सिम्पटम्स कव्हर करते। तर आता नॅट्रम्यूर कधी प्रिस्क्राईब करायची किंवा आपण कधी सजेस्ट करू शकतो? तर त्या व्यक्तीला म्हणजे सकाळी उठल्याच खूप एकदम
भयानक शिंका येत असतील, 15, 20, 25, 30 शिंका येत असतील, रनी नोज असेल म्हणजे की नाकातून सतत पाणी गळत असेल आणि पाणी बंद झाल्याच्या नंतर नाक ब्लॉक होत असेल त्या व्यक्तीचं, तर असे जर सिम्पटम्स असतील तर आपण नॅट्रम्यूर ही मेडिसिन प्रिस्क्राईब करू शकतो. तर नॅट्रम्यूर कशी घ्यायची, तर नॅट्रम्यूर 30 पोटेन्सी मध्ये दिवसातून 3 वेळेस घ्यायची. दुसरी मेडिसिन आहे ॲलियम सेपा. ॲलियम सेपा ही जी मेडिसिन आहे ती एकदम इफेक्टिव्ह मेडिसिन आहे ॲलर्जिक रायनायटिस साठी. तर आता ह्याचे सिम्पटम्स किंवा ही कधी द्यायची, तर एखाद्या व्यक्तीला म्हणजे खूप जास्त शिंका येत असतील, नाकातून पाणी गळत असेल आणि असं नाकात असं वळवळ झाल्यासारखं वाटत असेल आणि ती व्यक्ती सारखं असं नाक रब करत असेल आणि त्याच्यामुळे इथं एक लाईन येते बघा आपल्या नाकाच्या इथं, तर असे सिम्पटम्स असतील तर आपण ॲलियम सेपा देऊ शकतो. ॲलियम सेपाचा जो पेशंट आहे त्याला थंड रूम मधून जर गरम रूम मध्ये गेलं तेव्हा पण त्याचे सिम्पटम्स म्हणजे शिंका त्याला अचानक जास्त यायला लागतात. तर हे पण आपण पर्टिक्युलर आपण त्या पेशंट मध्ये बघू शकतो. त्याच्यानंतर तिसरी मेडिसिन आहे सबॅडिला. तर सबॅडिला मेडिसिन कधी प्रिस्क्राईब करायची, तर एखाद्या व्यक्तीला एखादी लेडीज असेल किचन मध्ये काम करत असेल आणि फोडणीच्या वासाने भाजीचा एकदम स्ट्रॉंग स्मेल आला तेव्हा तिला खूप जास्त शिंका येत असतील, एखाद्या परफ्यूमचा वास म्हणजे एकदम स्ट्रॉंग स्मेल आला तेव्हा पण शिंका येत असतील, समजा एखादं जुनं पुस्तक उघडलं त्या पुस्तकाचा वास घेऊन पण एकदम स्ट्रॉंग स्मेल त्याच्यामुळे जर शिंका येत असतील तर अशा कंडिशन मध्ये आपण सबॅडिला ही मेडिसिन प्रिस्क्राईब करू शकतो. त्याच्यानंतर ऑरुंडोमूर ही जी मेडिसिन आहे ती कधी प्रिस्क्राईब करू शकतो आपण, तर समजा एखाद्या व्यक्तीला खूप व्हायलेंटली शिंका येत आहेत, पाणी गळते आणि त्याच्यासोबतच नाकामध्ये वळवळ पण करते आणि हे जे सॉफ्ट पॅलेट आहे त्याला पण असं वळवळ झाल्यासारखं वाटते, खाजवल्यासारखं वाटते, तर असे सिम्पटम्स असतील तर आपण ऑरुंडोमूर ही मेडिसिन प्रिस्क्राईब करू शकतो. त्यानंतरची मेडिसिन आहे अरॅरिला रॅसमोसा. आता काही व्यक्तींना पोलन ग्रेन्सची ॲलर्जी असते म्हणजे पोलन च्या कॉन्टॅक्ट मध्ये आलं की त्यांना सर्दी म्हणजे शिंका यायला लागतात. तर अरॅरिला रॅसमोसा ही मेडिसिन अशा व्यक्तींसाठी आपण म्हणजे की ज्या व्यक्तींना एक पर्टिक्युलरली मार्च एप्रिल मध्ये सर्दी खूप जास्त होते तर अशा व्यक्तींना आपण अरॅरिला रॅसमोसा ही मेडिसिन प्रिस्क्राईब करू शकतो. आणि त्याच्यासोबतच अस्थमाचे जे सिम्पटम्स आहेत म्हणजे अस्थमा डेव्हलप होतोय असे सिम्पटम्स जर असतील आपल्याला दिसत असतील तर ही मेडिसिन आपण प्रिस्क्राईब करू शकतो. होमिओपॅथीने कुठल्याही पद्धतीचा ॲलर्जिक रायनायटिस म्हणजे वेगवेगळे सिम्पटम्स कसेही सिम्पटम्स असू द्या आपण त्या पेशंटला ट्रीट करू शकतो, ते पण 100%. तुम्हाला पण असा जर काही त्रास असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि तुमचं ऑनलाईन कन्सल्टेशन बुक करू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. ज्या व्यक्तीला ॲलर्जिक रायनायटिसचा त्रास आहे त्या व्यक्तीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी मेडिको जीकेला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.